जय शिवराय मित्रांनो. MPSC युद्धाच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC KYC स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे करता येईल किंवा कशा प्रकारे केली जाईल याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. काही दिवसापूर्वी आयोगाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं होतं. त्यामध्ये त्यांनी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या खात्याची KYC करण्याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं होतं. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना KYC प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे, अशी माहिती MPSCने दिली आहे. अर्ज करण्याआधीच KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याच्या अगोदरच KYC प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे. ही प्रणाली लागू केल्यामुळे उमेदवारांची ओळख अचूकरित्या प्रमाणीकरण करता येणार असून फसवणूक आणि चुकीच्या माहितीला आळा बसेल. विशेष म्हणजे विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि राज्य शासनाने MPSCला अधिकृत मान्यता दिली असून आता भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा यांच्या विविध टप्प्यांवरती आधार प्रमाणीकरण वापरता येणार आहे. आता आपण जी KYC MPSCची KYC करायची आहे ती आपण 4 प्रकारे करू शकतो. तर पुढीलपैकी 4 पैकी कोणत्याही एका पद्धतीने KYC करावीच लागणार आहे. तर आपण पाहून घेऊया ते नक्की 4 प्रकार कोणकोणते आहेत. पहिला आहे आधार ऑनलाईन KYC, दुसरा आहे आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल KYC, त्यानंतर आधार ऑफलाईन पेपर आधारित KYC आणि नॉन आधार ऑफलाईन KYC. आता आपण स्टेप बाय आता आपण एका पद्धतीने कशा प्रकारे KYC केली जाईल हे आपण पाहून घेऊया. पहिला आहे आधार ऑनलाईन KYC. यामध्ये आधार आधारित ऑनलाईन KYC करण्याकरिता उमेदवाराला त्यांच्या खात्यामध्ये आधार ऑनलाईन KYC हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर आधार क्रमांक नमूद करून आधार क्रमांकाशी संलग्न भ्रमणध्वनीवर एक प्राप्त वेळेचा OTP या आधारे संमती देऊन उमेदवाराला आधार प्रमाणीकरण करावे लागेल. म्हणजेच जर का आपण आधार ऑनलाईन KYC करणार असेल तर आयोगाच्या वेबसाईटवरती आधार ऑनलाईन KYC हा आपल्याला पर्याय निवडावा लागेल. त्यामध्ये आपला आधार क्रमांक नमूद करून आपला मोबाईल नंबर जो की आधार क्रमांकाशी लिंक राहील किंवा लिंक असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल टाकल्यानंतर आपल्याला एक OTP येईल. तो OTP सादर करून आधार प्रमाणित करावे लागेल. त्यानंतर प्रस्तुत पद्धतीने यशस्वीपणे KYC पूर्ण होण्यासाठी उमेदवाराचा आधार क्रमांकाशी संलग्न भ्रमणध्वनी क्रमांक कार्यरत असणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा होतो की जे तुमचा मोबाईल नंबर तुम्ही जो टाकणार आहात तो मोबाईल नंबर तुमच्या आधार क्रमांकाला लिंक असणे अनिवार्य आहे, नाहीतर मग OTP येणार नाही. पुढचा प्रकार आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल KYC. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या खात्यामधील आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल KYC हा पर्याय निवडावा लागेल. त्यामध्ये उमेदवाराने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांचे संकेतस्थळ आधार मोबाईल ॲप आणि नोंदणीकृत क्रमांकावर इनबाउंड SMS द्वारे किंवा आधार सेवा केंद्रामधून बायोमेट्रिक तपशिलाद्वारे उपलब्ध करून घेतलेली आधार ऑफलाईन KYC PDF आणि त्या PDFचा किंवा त्या फाईल उघडण्यासाठीचा पासवर्ड अपलोड करावे लागेल. त्यानंतर उमेदवाराने अपलोड केलेल्या तपशीलच्या आधारे KYCची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सदर प्रक्रिया ऑफलाईन केली जाणार असल्याने याकरिता वेळ लागू शकतो. पुढचा प्रकार आधार ऑफलाईन पेपर आधारित KYC. उमेदवाराने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांचे संकेतस्थळ किंवा आधार मोबाईल ॲप किंवा नोंदणीकृत क्रमांकावर इनबाउंड SMS द्वारे किंवा आधार सेवा केंद्रामधून बायोमेट्रिक तपशिलाद्वारे उपलब्ध करून घेतलेली आधार ऑफलाईन KYCची PDF ही PDF घेऊन आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये व्यक्तिशः स्वतः उपस्थित राहून KYCची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. सदर पद्धतीने KYC साठी आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहताना उमेदवारांना सोबत खालील मूळ कागदपत्रे व त्यांच्या स्वछायांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड कॉपी ओळख पडताळणीकरिता सोबत आणावे लागतील. कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे? आधार कार्ड, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, दिव्यांग असाल तर दिव्यांग वैश्विक ओळखपत्र यापैकी कोणतेही दोन डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करून आपल्याला आयोगाच्या
कार्यालयात घेऊन जाणं आहे. त्यानंतर उमेदवारांच्या नावामध्ये जर का बदल असेल तर संबंधित राजपत्राची प्रत किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्याचा दाखला किंवा विवाहामुळे नावात बदल झाला असल्यास विवाह निबंधकाचा दाखला. उमेदवारांनी सादर केलेल्या तपशिलाच्या आधारे केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सदर प्रक्रिया ऑफलाईन असल्यामुळे यासाठी वेळ लागू शकतो. पुढची पद्धत नॉन आधार ऑफलाईन केवायसी. यामध्ये आधार क्रमांक उपलब्ध नसणाऱ्यांसाठी किंवा आधार तपशील नोंदवू इच्छित नसणाऱ्या उमेदवारांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये व्यक्तिशः स्वतः उपस्थित राहावे लागेल. म्हणजे ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही किंवा ज्यांना आधार क्रमांक टाकून केवायसी करायची नाही त्यांच्यासाठी हा पर्याय आहे. तर हा पर्याय यासाठी तुम्हाला आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात स्वतः उपस्थित राहावे लागेल. सदर पद्धतीच्या केवायसीसाठी आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहताना उमेदवारांना सोबत खालील मूळ कागदपत्रे व त्यांच्या स्वछायांकित प्रती म्हणजे सेल्फ अटेस्टेड प्रती ओळख पडताळणीकरिता सोबत आणावे लागतील. त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, दिव्यांग असेल तर दिव्यांग वैश्विक ओळखपत्र यापैकी कोणतेही 2 मूळ ओळखपत्रे व त्यांची सेल्फ अटेस्टेड कॉपी घेऊन आयोगाच्या कार्यालयात उपस्थित तुम्हाला राहावे लागेल. त्यानंतर पुढचे पॉईंट्स आहेत. आधार क्रमांकाच्या आधारे पडताळणी करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत आधार प्रमाणीकरणाच्या वेळी प्राप्त होणाऱ्या व्हर्च्युअल आयडी किंवा युनिक आयडी टोकनच्या आधारे परीक्षा, मुलाखत आणि शारीरिक चाचणी अथवा नियुक्तीपूर्वी ओळख पडताळणी करण्यात येईल. उमेदवाराचा आधार क्रमांक अथवा अनुज्ञेय नसलेली अन्य कोणतीही माहिती आयोगाकडे संग्रहित केली जाणार नाही. केवळ व्हर्च्युअल आयडी आणि युनिक आयडी टोकन व आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक हेच फक्त आयोगाकडे स्टोअर राहील. बाकीची सर्व माहिती लपवली जाईल. पुढचा मुद्दा, आधार क्रमांकाच्या आधारे ओळख पडताळणी न करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत कार्यालयामार्फत करण्यात येणाऱ्या ओळख पडताळणीच्या आधारे उमेदवारास ऑफलाईन केवायसी क्रमांक प्राप्त होईल व त्याच्या आधारे केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. सदर ऑफलाईन केवायसीच्या आधारे प्राप्त विधा आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे जतन करण्यात येईल व त्याच्या आधारे भरती प्रक्रियेच्या परीक्षा, मुलाखत, शारीरिक चाचणी अथवा नियुक्तीपूर्व ओळख पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये प्रथम नोंदणी करताना उमेदवारास भ्रमणध्वनी तसेच ईमेल उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही सर्वप्रथम पहिल्यांदाच आयोगाचा फॉर्म भरणार आहात किंवा प्रोफाईल जनरेट करणार आहात त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल उपलब्ध करून द्यावा लागेल. तथापि आधार आधारित ओळख पडताळणीच्या प्रस्तुत व्यवस्थेमुळे उमेदवाराला आधार क्रमांकाशी संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून देणे अनिवार्य ठरवण्यात येत आहे. म्हणजे जो तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला उपलब्ध करून द्यावा लागेल. आयोगाच्या वेबसाईटवरती तुम्हाला टाकावा लागेल. सबब आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये नोंदणीसाठी दिलेला भ्रमणध्वनी क्रमांक व आधार नोंदणीसाठी उपलब्ध करून दिलेला भ्रमणध्वनी क्रमांक एकच असल्याची उमेदवारांनी स्वतः खात्री करावी. या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रारींची गैरसोयींची आयोगाच्या कार्यालयाकडून दखल घेतली जाणार नाही. त्यानंतर उमेदवाराच्या ओळख पडताळणी संदर्भातील प्रस्तुत केवायसी प्रक्रियेनंतर आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवाराचे केवळ एकच खाते जतन होईल, अन्य खाती निष्क्रिय समजण्यात येतील. म्हणजे एमपीएससीच्या प्रोफाईलवरती तुमच्या समजा 2 ते 3 समजा जर का प्रोफाईल असतील तर त्यापैकी तुमची फक्त एकच प्रोफाईल जतन केली जाईल. बाकीच्या ज्या तुमच्या प्रोफाईल आहेत त्या डिॲक्टिवेट केल्या जातील, निष्क्रिय केल्या जातील. तर या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी केवायसी अपडेट, एमपीएससी केवायसी कशा प्रकारे केली जाते, एमपीएससी केवायसी करण्याच्या 4ही पद्धती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.